ओम नमो भगवते वासुदेवाय। सुनंद आणि नंद हे दोघे भगवंताचे पार्षद ध्रुवांना विष्णू लोकात नेण्यासाठी भगवंताच्या विमानात बसून आले होते। आपल्याला आता विष्णू लोकात जायला मिळणार म्हणून काही आनंदानं ते काही हरसाले नाही किंवा चळले नाही। त्यांच्या ठिकाणचा जो भगवत भक्तिभाव होता तो अखंडपणे तसाच होता। त्यांचं वर्णन करताना भागवतकारांनी याच अध्यायात पूर्वी एका ठिकाणी म्हटलंय, भक्तिम हरव भगवती प्रबंध जस्त्र आनंद बाष्प कलया मुहर्जमानः विक्लिज्यमान हृदय पुलकाचितांगो नात्मा नमस्मर जसा व्यती मुक्तलिंगः। की भगवंताच्या बद्दलची जी भक्ती होती तिची सतत धारा आपल्या हृदयात चालत असल्यामुळं आनंदाचा पूर त्यांच्या डोळ्यातून वाहतच होता। त्या पुरामुळं सगळं शरीर ओलचिंब झालं। हृदयाला भगवत प्रेमाचे पाझर फुटत होते, शरीरावर रोमांच उभे होते, देहबुद्धी पार विलयाला गेली होती आणि मी ध्रुव आहे एवढंही भान राहिलं नव्हतं। तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय, प्रेम अमृताची धार वाहे देवाही समोर। ध्रुवांची अवस्था तशीच झाली होती। प्रेम अमृताची धार वाहे देवाही समोर, ऊर्ध्ववाहिनी हरिकथा मुकुटमणी सकळा तीर्था, शिवाचे जीवन जाळी महादोष कीर्तन, तुका म्हणे हरी हिची स्तुती वाणी थोरी। ही सगळी अवस्था ध्रुवांची त्यावेळेला अखंडपणे अव्याहतपणे चालू होती आणि अशा अवस्थेत ते आता विमानात पाऊल ठेवणार एवढ्यात तदोत्तानपद पुत्रो ददर्शांतकमागतम मृत्योर्मूर्ध्नि पदं दत्वा आरुरोहा धृतंग्रहम। इतक्यात ध्रुवाने पाहिलं की काळ प्रत्यक्ष मूर्तिमंत होऊन त्यांच्या समोर उभा होता आणि त्यावेळेला त्या मूर्तिरूप काळाच्या मृत्यूच्या मस्तकावर पाय ठेवून त्यांनी त्या अद्भुत अशा विमानरूपी घरामध्ये प्रवेश केला। त्या विमानात ते चढले आणि त्यावेळेला आकाशामध्ये सर्वत्र दुंदुभी मृदंग ढोल इत्यादी मंगलवाद्य वाजायला लागली। श्रेष्ठ असे गंधर्व अतिशय मंजूळ अशा आवाजात गायला लागले आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षाव व्हायला लागला। सचस्वर लोकमारोक्षण सुनीतीन जननी ध्रुवा अन्वस्मरदगम हित्वा दीनायसे त्रिविष्टपम। विमानात पाऊल ठेवलं आणि बसणार ते विमान सुद्धा आता तिथून भगवत धामाकडे जाण्यासाठी उडणार एवढ्यात ध्रुवांना आपल्या मातेचं सुनीतीचं स्मरण झालं आणि ते विचारच करायला लागले की माझ्या त्या बिचाऱ्या दीन अशा आईला सोडून तिचा त्याग करून तिच्यापासून दूर होऊन मी एकटाच हे दुर्लभ असं वैकुंठ धामाचं दर्शन घेऊ। त्यांच्या चेहऱ्यावर हृदयातला तो सगळा भाव प्रकट झाला, डोळ्यातून तो भाव ओसंडून व्हायला लागला आणि हे बघितल्यानंतर नंद आणि सुनंदच्या भगवंताच्या पार्षदांनी त्यांच्या अंतःकरणात काय खळबळ चालली आहे ते जाणलं आणि त्यांना खोडेंनी दाखवलं। दर्शया मासुतर देवीम पुरोयानेन गच्छती, की देवी सुनीती ध्रुवाची आई त्यांच्याच पुढे दुसऱ्या विमानात बसून पुढे पुढे चाललेली आहे। एक अतिशय मोठा धडा घेण्यासारखा आहे की साक्षात भगवंताचं दर्शन होऊन सुद्धा वास्तविक दर्शन झाल्यानंतर आता काय प्राप्तव्य जे काही असेल ते सगळं मिळालंच आहे की, पण तरी सुद्धा जिच्या मार्गदर्शनामुळं जिच्या कृपेमुळं
हे भगवत दर्शन घडलं, त्या आपल्या मातेला न विसरणं हे सर्वात मोठी गोष्ट आहे. नाहीतर अनेक माणसं ऐश्वर मिळवलं की ज्यांच्यामुळे ते ऐश्वर मिळालं, ज्यांच्या सहकार्याने ऐश्वर मिळालं, त्या सगळ्यांना विसरून जातात. वास्तविक ध्रुवांना भगवत भक्तीची प्रेरणा जी मिळाली ती त्यांच्या आईकडून मिळाली आणि त्या प्रेरणेनं प्रेरित होऊन ध्रुवांनी कठोर अशी तपस्या केली, साक्षात भगवंताचं दर्शन घडवून घेतलं, पण तरी सुद्धा आपल्या आईला ते विसरले नाही. ती आईबद्दलची व्याकुळता लक्षात घेऊन त्या नंद आणि सुनंदाने त्यांना लगेच दाखवलं की अहो तुमची आई या पुढच्याच विमानात तुमच्या पुढेच चाललेली आहे. पुढे त्या विमानातून जाता जाता क्रमाक्रमानं सूर्यादी सगळं ग्रहांचं दर्शन त्यांनी घेतलं. मार्गामध्ये जिकडे तिकडे विमानांवर बसलेल्या देवता त्यांचं कौतुक करत होत्या, प्रशंसा करत होत्या, स्तुतिगायन करत होत्या, त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत होत्या. त्या दिव्य अशा विमानामध्ये बसून ध्रुवानं त्रिलोकीचं नुसतं दर्शन नाही घेतलं, त्या त्रिलोकीला पार करून त्याच्या पलीकडे जाऊन सप्तर्षी मंडळाच्याही वर भगवान विष्णूंच्या नित्यधामामध्ये प्रवेश केला आणि अशा प्रकारे त्यांनी अविचल गती प्राप्त केली की जिथून पुन्हा परत फिरणं शक्य नाही. ते जे दिव्य धाम होतं ते आपल्याच प्रकाशानं प्रकाशित झालेलं होतं, स्वयंप्रकाशी होतं. उलट ह्या दिव्यधामाच्या प्रकाशानं बाकीच्या तिन्ही लोकांना प्रकाश मिळत होता. ह्या लोकांमध्ये कोणी ऐरागैरा प्रवेश करू शकत नाही. जीवांवर निर्दयतेने वागणारे जे पुरुष आहेत, जी माणसं आहेत, ती ह्या लोकांमध्ये प्रवेश करू शकत नाही. इथे तीच माणसं प्रवेश करू शकतात जी अहोरात्र ज्याच्यावत सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी अत्यंत शुभ अशीच कर्म करत राहतात. त्यांनी वर्णन केलंय, शांता समदर्श शुद्धाः सर्वभूतानुरंजनाः यांत्यंजसाच्युत पदम अच्युत प्रिय बांधवाः. जे शांत आहेत, जे समदर्शी आहेत, जे शुद्ध आहेत आणि जे सगळ्या प्राणीमात्रांना प्रसन्न ठेवणारे आहेत, तसेच जे भगवत भक्त आहेत, भगवंतालाच आपला खरा आणि सुहृद असं मानतात, असेच जीव अत्यंत सहजपणे त्या भगवत धामामध्ये प्रवेश करू शकतात, राहू शकतात. शांत या शब्दाचा अर्थ आहे की समाधिस्थ, जिथे कुठल्याही प्रकारची चंचलता नाही, अशांतता नाही, विचार विकार व अन्य कुठल्याही गोष्टीमुळे चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचे बारीकसे सुद्धा तरंग उमटत नाहीत, अशी जी अवस्था आहे ती शांत अवस्था आहे. तसंच जे समदर्शी आहे, समदर्शित्व याचा अर्थ ज्ञानी, ज्यांनी स्वतःमध्येच संपूर्ण ब्रह्मांड पाहिलं आणि संपूर्ण ब्रह्मांडाच्या अणुरेणूमध्येच ज्यांनी भगवत दर्शन घेतलं, जीवो ब्रह्मैवनापरः अशी ज्यांची अनुभूती आहे, ते खरे ज्ञानी. अशीच माणसं कुठल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता समदर्शी होतात. आणि शुद्ध म्हणजे ज्यांच्या अंतःकरणातले सगळे मळ, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ईर्ष्या द्वेष वैर, हे सगळे मळ पूर्णतः नाहीसे झालेले आहेत. अशी जी माणसं आहेत, असे जे जीव आहेत, तेच या भगवत धामामध्ये प्रवेश करू शकतात. प्रवेश तर झाला, मग पुढे काय घडलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.